वर्तमान अन भविष्य घडवी ही विद्यानगरी। कर्तृत्वाला अर्थ देतसे अशी अर्थनगरी। या नगरीचे वेचक वेधक विविध वृत्तरंग। या रंगांचे अंतरदर्शन पुणे अंतरंग। पुणे अंतरंग। नमस्कार. पुणे अंतरंगाच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत. पाहूयात या आठवड्यातील काही पुण्यातील ठळक घडामोडी. पुण्यातील राजभवनात सौर ऊर्जा प्रकल्पाचं दिमाखात उद्घाटन. दगडूशेठ गणपती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेचं उत्साहात साजरीकरण. ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा कार्यक्रम. मराठी रंगभूमी दिनानिमित्त सलाम पुणे या संस्थेच्या वतीनं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. शीख धर्मसंस्थापक गुरु नानक यांच्या जयंतीचं साजरीकरण. आणि मन की बात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. वाढती लोकसंख्या, वाढत्या गरजा, वाढते व्यवसाय आणि वाढते औद्योगिक कारखाने या सगळ्यांचा व्याप बघता भविष्यामध्ये ऊर्जेचा स्रोत आणि त्याचा तुटवडा नक्कीच होऊ शकतो. यासाठी ठोस पावले उचलत पुण्याच्या राजभवनामध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलं. पाहूयात या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे. नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत असणाऱ्या सूर्याच्या उष्णतेला सोलर पॉवरमध्ये कैद करून वीज निर्मिती आणि वीज बचतीचं धोरण ठरवत येणाऱ्या काळात ऊर्जेचं व्यवस्थापन करण्यासाठी पुणे येथील राजभवनात 1 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते सौर ऊर्जेच्या प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी विद्यासागर राव, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी केलं. 1 मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणारी राजभवन ही पहिली शासकीय संस्था ठरली आहे. ही आम्हा सर्वांना आनंदाची बाब आहे. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. पर्यावरणाबरोबर ऊर्जेची उपयुक्तता आणि संवर्धन याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे आपल्या भाषणात म्हणाले. राज्यपाल महोदयांनी ही अपारंपरिक ऊर्जा स्रोताची निर्मिती अशा प्रकारे केली आहे की त्यांचा वापर 9 लक्ष युनिट आहे आणि 15 लक्ष युनिट या ठिकाणी ही वीज निर्मिती होणार आहे. त्यामुळे तिन्ही राजभवनांचा वापर केल्यानंतर देखील आपल्या एकूण विजेमध्ये या विजेची भर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपला कार्बन फुटप्रिंट कमी करण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी प्रकल्पामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले, देशातील राजभवनांपैकी सर्वोच्च क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प पुण्यातील राजभवनात उभारला आहे. दिवसेंदिवस आर्थिक स्तरावर विजेच्या संदर्भातील आव्हाने वाढत असताना सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांतीची बीजच म्हटली पाहिजे. As an emerging economic superpower, our country faces the challenge of matching the मेडचे महासंचालक राजाराम माने यांनी उपस्थितांचे आभार मानले. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जे विद्यासागर राव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. मेडाच्या मार्गदर्शनाखाली आपण हा प्रकल्प केला आहे. या प्रकल्पाला सुमारे 8.5 कोटी रुपयाचा खर्च आला आहे. यामध्ये अतिशय उच्च प्रतीची सोलार पॅनेल्स लावली आहेत. 1 वर्षात किमान 15 लाख युनिट्स वीज उत्पादन यातून होईल. 1 कोटीपेक्षा जास्त रुपयाचं सेव्हिंग होईल. आणि पर्यावरणाचा जर आपण विचार केला तर ह्या प्लांटमधून 25 वर्षाच्या त्याच्या आयुष्यामध्ये एकूण 50,000 टन कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन होतं ते त्याच्यामध्ये कमी येईल.
कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. आसुरी शक्तींवर चांगल्या शक्तींचा विजय म्हणून भारतातल्या बऱ्याच मंदिरांमध्ये हा सण साजरा केला जातो. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरातही हा सण साजरा करण्यात आला. या सणाला उत्सवाचं स्वरूप आलं. पाहूयात या कार्यक्रमाची एक झलक. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीनं बाप्पाच्या मंदिरातही त्रिपुरारी पौर्णिमा मोठ्या आनंदानं साजरी करण्यात आली. पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून सोहळ्याचा शुभारंभ केला. मान्यवरांच्या उपस्थितीत गणरायाची आरती करून विघ्नहर्त्याला नमन करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितलं, आज त्रिपुरी पौर्णिमा आपल्या मंदिरामध्ये बाप्पांचा दीपोत्सव साजरा आपण करतोय आणि सर्व भक्तांच्या वतीने जवळजवळ 450 प्रकारचे पदार्थ या ठिकाणी बाप्पांना महानैवेद्य म्हणून अर्पण करण्यात आलेले आहेत. अन्नकोट या ठिकाणी बाप्पांना अर्पण करण्यात आलेलं आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या गाभाऱ्यात महाअन्नकोटात 450 प्रकारच्या पदार्थांची मेजवानी गणेशाला अर्पण करण्यात आली होती. गणपतीचं विशेष प्रेम असणारे मोदक, लाडू, बर्फी अशा विविध मिष्ठान्नांना गाभारा भरून गेला होता. विविध फळे आणि स्वादिष्ट पदार्थांच्या पंक्तीनं उत्सवाचा गोडवा वाढत होता. येणाऱ्या भक्तांना गणेशाच्या दर्शनाबरोबर ह्या राजभोगाची आरासही विस्मयचकितच करत होती. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक कोडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आजच्या त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्तानं त्याची समाप्ती असते आणि त्रिपुरी पौर्णिमेचं वैशिष्ट्य असं आहे की त्या दिवशी त्रिपुरासुराचा वध झाला म्हणून आपण सगळीकडे दीप लावतो. तो त्याचं औचित्य राखून गेली 10 वर्ष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या या भव्य मंदिरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दीप लावण्याचा हा त्रिपुरी पौर्णिमेचा कार्यक्रम असतो. तेजाचं अधिष्ठान असलेल्या या दिवसाचा दीपोत्सव मंदिराच्या चिरापासून, खांबांपासून तर कळसापर्यंत तेजोमय आणि दैदिप्यमान आनंद देत जाज्वल्य होत होता. हे मंदिराचं देखणं रूप देवदेवतांच्या प्रती असीम भक्तीचं आणि चैतन्याचं जणू वर्तनच भासत होतं. यावेळी उपायुक्त बसवराज तेली म्हणाले, कामाचं ताण तर आहेतच, पण आमचं ऑफिस आणि दगडूशेठ मंदिर हा एकच आवारात आहे असं सांगायला काय हरकत नाही. तर जेव्हा जेव्हा असे कामामध्ये आम्हाला बोलवतात आम्हालाही यायला आनंद वाटतो आणि आमचा हा एक कामाचा एक भाग असा म्हणून आम्ही इथं यायला आम्हाला काही दुसरा हे वाटत नाही. पुणे हे शहरच वेगळं म्हणतात ना, तिथं काहीच नसतं उणं. पुण्यातल्या सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक, आध्यात्मिक घडामोडींविषयी जाणून घ्या आमच्या खास कार्यक्रमातून काही खास काही विशेष मध्ये. ध्यासापासून पूर्तीपर्यंत, संस्कृतीपासून परिवर्तनापर्यंत, शिक्षणापासून सामाजिक प्रश्नापर्यंत तर कलेपासून साहित्यापर्यंत सर्व काही एकाच कार्यक्रमात. काही खास काही विशेष. वैविध्यपूर्ण माहितीचा, मनोरंजनाचा अस्सल खजिना. काही खास काही विशेष. आपल्यासाठीचा हा खास कार्यक्रम दर शुक्रवारी सकाळी 7:45 फक्त DD सह्याद्रीवर. काही खास काही विशेष. नवीन रंगात, नवीन ढंगात आणि नवीन वेळेत कृषी समृद्धीची गुरुकिल्ली पाहायला विसरू नका. फक्त सह्याद्री वाहिनीवर शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती देणारा, शेतकऱ्यांच्या यशोगाथेवर आधारित कार्यक्रम दर शनिवार ते बुधवार सायंकाळी 7:25 फक्त सह्याद्री वाहिनीवर. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय आणि शेतीपूरक इतर व्यवसायांचं तज्ज्ञांकडून मार्गदर्शन. सकाळी 6 वाजता हे उघडले गेलेले पाहिजे. या पद्धतीचा वापर करून किती फरक पडतो. जनावरांची संख्या आपल्या भारतामध्ये भरपूर असूनही इतका कमी दुग्ध व्यवसायातील वाटा आहे. ह्याच्यासाठी लागणारे बियाणं आम्ही सांगलीवरून आणलेलं आहे. आणि यशोगाथांमधून अनुभवांचे बोल आपल्या आर्थिक समृद्धीसाठी ठरतील उपयुक्त.
त्यासाठी पाहायला विसरू नका आमची माती आमची माणसं. सह्याद्री वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम आमची माती आमची माणसं, सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता आणि सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या कलात्मक कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच पुण्यात करण्यात आलं. पाहूयात या कार्यक्रमाचा एक वृत्तांत. कलाकार आपल्या कौशल्यानं समाजाला भरभरून देतो. आनंद, जाण, धैर्य, प्रबोधन, सामर्थ्य आणि बरंच काही. आणि स्वतः मोठा होत जातो एक माणूस म्हणून. असंच एक प्रगल्भ व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर. औचित्य होतं त्यांच्या स्मृतिदिनाचं. सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दिग्दर्शक मधुर भांडारकर, अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अनिल अवचट, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आणि अमरापूरकर कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मधुर भांडारकरांना त्यांचीच स्केच प्रतिमा भेट देण्यात आली. नाट्य आणि चित्रपटसृष्टीत स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना व्यक्तित्वाचे कितीतरी रंग, छटा, जीव ओतून उमटवताना अमरापूरकरांनी स्वतःला झोकून दिलं. अशा त्यांच्या अजरामर जीवनपटाची यावेळी लघुचित्रफीत दाखवण्यात आली. इथेच लहानाचे मोठे झाले आणि मग त्यांनी शाळेत प्रवेश घेतला. नवीन मराठी शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. याच काळात शाळा कॉलेज पासूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली. सदाशिव अमरापूरकरांच्या आठवणी सांगताना डॉक्टर अनिल अवचटांनी सदाशिव हा आईची माया लावणारा मित्र होता असे भावनिक उद्गार काढत पुढे ते म्हणाले, नेहमी म्हणायचा की अनिलने मला खूप दिलं वगैरे. एक होतं की सुरुवातीच्या काळात तो ड्रिंक घ्यायचा आणि नंतर त्याचं सुटलं आणि म्हणायचं अनिलने मला कधी सांगितलं नाही ड्रिंक घेऊ नको, पण ते आपोआप सुटलं. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले, मला वाटतं जी सदाशिव अमरापूरकरांची मानसिकता होती, म्हणजे मी त्यांना 1984ला भेटलो असेल. मकरंद खेर काका त्यांच्याबरोबर जे त्यांचे वर्गमित्र होते ते आमचे विद्यार्थी परिषद नगरचे अध्यक्ष होते आणि त्यांच्यासोबत मी भेटलो होतो. आणि 60 जणांचं आमचं व्यक्तिमत्व विकास शिबिराला त्यांनी यावं, त्यांना म्हणतानाच मला भीती वाटत होती, कारण इतका मोठा कलाकार आणि हजारोंची गॅदरिंग ॲड्रेस करणाऱ्याला 50-60 जणांसाठी आपण बोलवायचं, म्हटलं जाऊ तर आले नाहीत तरी गप्पा तर होतील किमान आपल्या. पण ते लगेच ते मान्य केलं आणि तिथपासून मग जेव्हा जमेल त्यावेळी भेटणं, बोलणं, विद्यार्थी परिषदेला निधी देणग्या जमा करून देणं. आणि मग कळलं की हे कलाकारपेक्षा व्यक्ती म्हणून खूप मोठे आहेत. दिग्दर्शकाच्या नजरेतून या प्रकट मुलाखतीतून रीमा अमरापूरकर यांनी मधुर भांडारकर यांना बोलतं केलं. मी हेच करू शकतो, तर मी हेच करू शकतो हा क्षण हा प्रत्येक क्रिएटिव्ह माणसाच्या आयुष्यात येतोच. आणि हा क्षण तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा कधी आला आणि तोपर्यंतचा तुमचा प्रवास कसा होता याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा ना. एक मध्यम वर्गापासून मी आलोय घरी मुंबईत आणि त्यावेळेला असं होतं की मी अभ्यासमध्ये खूपही एकदम डफर होता मी. तर त्यावेळेला व्हिडिओ कॅसेटचा व्यवसाय केला. प्रॉब्लेम होता घरी, त्यावेळेला असं वाटलं की काय व्यवसाय करावा, पैसे नव्हते. आणि तर व्हिडिओचा असा होता प्रभाव की व्हिडिओ पिक्चर बघायचा मला खूप शौक होता. आणि त्यावेळेला मुंबईमध्ये दहीहंडी, सत्यनारायणची पूजा असायची. त्यावेळेला ते 16 mm ते प्रोजेक्टरवर पिक्चर दाखवायचे. तर मी जाऊन बरंच पिक्चर बघायचा तिथे. आणखीन एक 83-84 मध्ये व्हिडिओ कॅसेटचा एक हे आला, प्रभाव आला, सर्व भारतात आला. आणि त्या क्षणात मी व्हिडिओ कॅसेटचा व्यवसाय करायला सुरू केला. चेहऱ्यावर रंग लागले की चेहऱ्यांची पारदर्शकता वाढत जाते आणि कलाकार वठत जातो. औचित्य होतं मराठी रंगभूमी दिनाचं. या दिनानिमित्त सलाम पुणे या संस्थेनं सांस्कृतिक कार्यक्रमांचं आणि कलाकारांच्या सन्मानार्थ एक कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच केलं होतं. पाहूयात या कार्यक्रमाचा एक आढावा. 3री घंटा होते. मखमलही उलगडते. विंगेतील धडधड आणि रक्तामध्ये उसळलेली व्यक्त होण्याची अस्वस्थ ओढ. काहीतरी सांगू पाहणारा कलावंत जीवाच्या आकांतानं स्थितप्रज्ञ होत तर कधी कळवळून सांगतो.
या अस्मितेचा सन्मान सलाम पुणे या संस्थेनं मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्तानं केला. कलाकारांनी वैविध्यपूर्ण कलेचे सादरीकरण करताना कार्यक्रमाची सांगीतिक सुरुवात स्वप्ना पाटसकर आणि सहकाऱ्यांनी करत गणेशाची आराधना केली. मराठी गीतांची वेगळीच मजा या सोहळ्याची रंगत वाढवत होती. कोण गावाची कोण नावाची कोण राजाची तू राणी ग आली ठुमकत नार लचकत मान मुरडत हिरगराणी आध्यात्मिक, पारंपरिक आणि आधुनिकतेचं भान जपत मयूर लोणकर आणि सहकाऱ्यांनी नृत्य आविष्कार सादर केला. पंजाबी भांगडा, रिमिक्स अशा तरुण पिढीला आपल्या तालावर थिरकवणाऱ्या नवीन गाण्यांवरही नृत्य सादर करण्यात आले. कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे एका पुरुष नटानं स्त्रीच्या मोहक नजाकतीला तोडीस तोड अशी महाराष्ट्राची लाडकी लावणी सादर केली. ओ पिकल्या पानाचा आहो पिकल्या पानाचा देखी हो हिरवा पिकल्या पानाचा देखी हो हिरवा पिकल्या पानाचा देखी हो हिरवा. उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पुणे सलाम पुरस्कारानं ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर, अशोक शिंदे आणि चेतन दळवी यांना गौरवण्यात आले. रमेश भाटकर भावनिक होत बोलताना म्हणाले, सलाम पुणेच्या निमित्ताने इथे आता आलो आहे आणि पुण्यामधलं मी आधी पुण्यातलंच होतो, त्यामुळे इथे मी अशोक शिंदे आणि चेतन दळवी आम्हा तिघांना सन्मानित केले जाते, त्यामुळे मला खूपच आनंद झाला आहे. अशोक शिंदे यांनी सांगितले, मला आनंद या गोष्टीसाठी होतो आहे की याच पुण्यातून मी माझ्या करिअरची सुरुवात केली. खरं तर मी मेकअप आर्टिस्ट म्हणून एक सुरुवात केली आणि मला संधी मिळत गेली. मग नाटक, सिनेमा, मालिका असं एक 30 वर्षाचा जवळजवळ प्रदीर्घ काळ मला मिळाला. प्रारब्धाची साथ मिळाली आणि ज्या पुण्यापासून सुरुवात केली त्याच पुण्यामध्ये सलाम पुण्या सत्कार होतोय, याच्यापेक्षा अभिमानाची मोठी गोष्ट माझ्यासाठी नाही आहे. यावेळी चेतन दळवी पुरस्काराविषयी बोलताना म्हणाले, सलाम पुण्याचा मला फार लेट मिळाला, पण हरकत नाही, वेळेस मिळाला. आणि असं एक ह्या टायमाला म्हणजे असं बरं झालं की लेट मिळाला, की ह्या टायमाला असं एक आहे की एक योग म्हणावा की काय म्हणावा माहीत नाही, पण हा जो पुरस्कार या तिघांना दिले, मला, रमेशला, मला आणि अशोकला, ते ॲक्च्युली हा संगम झालेला आहे 3 पिढ्यांचा. डिंपल चोपडे यांनी सांगितले, मी बेसिकली पुण्याची आहे. सिम्बॉसिस कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर मी मराठीमध्ये काही प्लेस केले, नॉट कमर्शियल बट मी प्रॅक्टिसला वगैरे जायचे. आणि त्याच्यानंतर FTIला शॉर्ट कोर्स केल्यानंतर मला तिथून एका डॉक्युमेंटरी थ्रू कन्नडा मूवीची ऑफर आली आणि तसं मी कन्नडा थ्रू तमिळ, तेलुगू करत गेले आणि टिल नाव मी 14 मूवीज केले आहेत इन बिटवीन ऑल लँग्वेजेस. प्राध्यापक वसंत पुरके म्हणाले, शेक्सपियर एका ठिकाणी म्हणाले की ऑल द वर्ल्ड्स अ स्टेज. जीवन ही एक रंगभूमी आहे. या रंगभूमीवर प्रत्येक माणसाला पदार्पण करण्याचा नैसर्गिक अधिकार आहे, पण मानवी जीवनाची एक भावनिक भूक असते की या जगतात आल्यानंतर माझी इथली भूमिका ही सर्वोत्कृष्ट असावी, उत्कृष्ट असावी. जनतेने माझ्या भूमिकेला दाद द्यावी, न्याय द्यावा, ही कुठल्याही कलावंताची भूक असते. पुणे हे शहरच वेगळं म्हणतात ना, तिथं काहीच नसतं उणं. पुण्यातल्या सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक, आध्यात्मिक घडामोडींविषयी जाणून घ्या आमच्या खास कार्यक्रमातून. काही खास, काही विशेष मध्ये. ध्यासापासून पूर्तीपर्यंत, संस्कृतीपासून परिवर्तनापर्यंत, शिक्षणापासून सामाजिक प्रश्नापर्यंत तर कलेपासून साहित्यापर्यंत सर्व काही एकाच कार्यक्रमात.
काही खास काही विशेष, वैविध्यपूर्ण माहितीचा, मनोरंजनाचा अस्सल खजिना, काही खास काही विशेष. आपल्यासाठीचा हा खास कार्यक्रम दर शुक्रवारी सकाळी 7:45 फक्त DD सह्याद्रीवर. काही खास काही विशेष. नवीन रंगात, नवीन ढंगात आणि नवीन वेळेत कृषी समृद्धीची गुरुकिल्ली पाहायला विसरू नका. फक्त सह्याद्री वाहिनीवर शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती देणारा, शेतकऱ्यांच्या यशोगाथेवर आधारित कार्यक्रम दर शनिवार ते बुधवार सायंकाळी 7:25 फक्त सह्याद्री वाहिनीवर. कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. प्रत्येक आजारावर उपाय आणि प्रश्नांचं निराकरण. हॅलो डॉक्टर. चिंता काळजीतून सुटका आणि आपलेपणाचं समाधान. हॅलो डॉक्टर. हमखास उपायाची हमी आणि अचूक सल्ल्याची खात्री. हॅलो डॉक्टर. प्रत्येकाचं आरोग्य जपणारा आपला कार्यक्रम. हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार रात्री 8 वाजता पाहायला विसरू नका. थेट प्रसारण फक्त सह्याद्री वाहिनीवर. शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांचा 548वा जन्मदिवस मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात नुकताच संपन्न झाला. घेऊयात या कार्यक्रमाचा एक वृत्तांत. सद्गुरु नानक प्रकटिया, मिट्टी धुंद जग चानव होया. या भावनेने गुरु नानकांचा 548वा जन्मदिवस गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभेमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी भक्तगण पवित्र धर्मग्रंथ साहिबाचे दर्शन घेत होते. भजन आणि प्रवचनाने वातावरणातील पावित्र्य मंगलमय होत होतं. यावेळी रणजीत सिंह यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गुरु नानक साहब जी का आगमन 15वीं सदी में हुआ है. एक पिता एकस के हम बारिक का संदेश उन्होंने दिया है. सिख पंथ की स्थापना की, जिसके अंदर सदियों से चले आ रहे जात पात, ऊंच नीच, धर्म के भेदभाव को मिटाते हमें सबको एक ही संदेश दिया है कि हम एक पिता परमात्मा के सारे ही बच्चे हैं. और धर्म की परिभाषा को नियुक्त करते उन्होंने कहा, सर्व धर्म में श्रेष्ठ धर्म, हर को नाम जप निर्मल कर्म. सो जो धर्म की परिभाषा है उन्होंने बताया है कि सबसे उच्च धर्म वही है कि जिसके अंदर हम परमात्मा को सदैव याद करते हमारे जो कर्म हैं इस जीवन के अंदर वो सदा निर्मल हों. आयोजकांनी या प्रसंगी बोलताना सांगितले, इकडे सकाळपासून जे कार्यक्रम आहेत ते आहेत. सकाळी प्रभात फेरी निघाली होती, त्यानंतर गुरुद्वारामध्ये प्रवचन आणि कथा हे चालू आहे. ह्या प्रवचनसाठी आम्ही अमृतसर श्री दरबार साहेबमधनं गुरकीरत सिंग जे कीर्तन करणारे आहेत त्यांना बोलवलं आहे आणि भाई बलजीत सिंग रोपडवाले ते रोपडवरनं आहे ज्यांनी प्रवचन इकडे केले आहे. इक्बाल सिंग गुरुदत्ता यांनी या पवित्र दिवशी लंगरची सेवा भक्तगण मोठ्या श्रद्धेने प्रसाद म्हणून घेतात असं सांगत ते पुढे म्हणाले, हर धर्म के लोग आ सकते हैं, सबको मुक्त प्रवेश है और रात को भी ये लंगर इसी तरह ही चलेगा. दिन भर सेवा होती रहेगी. यावेळी येणाऱ्या सर्व भाविकांना प्रसाद म्हणून लंगरमध्ये वाटप केलं जात होतं. मन की बात या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. घेऊयात या कार्यक्रमाचा एक वृत्तांत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांवर आधारित मन की बात हे पुस्तक प्रादेशिक भाषांपैकी प्रथमच मराठीत प्रकाशित होत आहे. हा मराठीचा सन्मान आहे. यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्त्रबुद्धे, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे,
महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचं पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलताना योगेश गोगावले म्हणाले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ऑक्टोबर 2014 नंतर ज्या रेडिओच्या माध्यमातून सन्माननीय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी मन की बात या उपक्रमाची सुरुवात केली आणि जनतेशी प्रत्यक्ष संवाद करण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी सुरू केला. तशा अर्थाने पाहिलं तर रेडिओ हे दुर्लक्षित माध्यम आणि या माध्यमाला ऑक्टोबर 2014 नंतर आजपर्यंत एका वेगळ्या प्रकारची उंची ह्या कार्यक्रमाने मिळवून दिली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. मान्यवरांच्या हस्ते मन की बात या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. राज्यपाल विद्यासागर राव यांनी सांगितले, According to dictionary, the word communication has been defined as the two-way exchange of opinions. Man Ki Baat by the Prime Minister meets this definition of communication. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यावेळी बोलताना म्हणाले, अतिशय देखण्या स्वरूपामध्ये मन की बात आपल्या हातामध्ये आलेलं पुस्तक आहे. मी ज्यावेळी विचार करतो की या पुस्तकाचा इतक्या शानदार पद्धतीने प्रकाशन करण्याचा घाट संयोजकांनी का घातला असावा, त्यावेळी मला असं वाटतं की या मन की बात मधून जो संवाद आपल्यापर्यंत पोचला आहे आणि थोडी नाही, जवळजवळ सतत 3 वर्ष 2014च्या दसऱ्यापासून सुरू झालं आणि 2017चा दसरा आत्ताच आटोपला. तर या सगळ्या काळामध्ये या हितगुजांनी, ही भाषणं आहेत पण मी त्याचं वर्णन हितगुज असं करीन. एखाद्या कुटुंब प्रमुखाने आपल्या कुटुंबातल्या सदस्यांशी थोडा निवांतपणे संवाद करावा असं त्याचं स्वरूप आहे. आता वेळ झालीये आजच्या सुविचाराची. पाहूयात आजचा सुविचार. एखादा सामना प्रत्यक्ष सुरू होण्याच्या कितीतरी आधी तो माझ्या मनात सुरू झालेला असतो. सचिन तेंडुलकर.